त्यानंतर हा 11 आहे, तर 11 आहे तर 11 प्लस 1 करायचं. तर 11 प्लस 1 किती होतं 12. तर हे झालं 121. आता 12 चा स्क्वेअर करायचा आहे, तर इथे 4 आहे म्हणून 4 लिहायचे, म्हणजे 4 लिहिले शेवटले. हा नंबर 4 आहे तर 4 घेतला. 12 प्लस 2 करायचं, 2 नंबरचा आहे म्हणून काय करायचं 12 प्लस 2, तर किती होतं 14, 144. त्यानंतर 13 चा स्क्वेअर आहे, 13 चा स्क्वेअर तर बघा इथं 3 चा स्क्वेअर 9 आहे, तर म्हणून इथं 9 घेतलं, म्हणजे 9 घेतलं. 9 घेतल्यानंतर 13 अधिक 3 होतं किती तर 16, 169. 13 चा स्क्वेअर 169. त्यानंतर 14 चा स्क्वेअर, त्यानंतर 14 चा स्क्वेअर इथं बघितलं तर हा जो नंबर आहे 6 आहे, 4 स्क्वेअर मध्ये 16, तर शेवटचा नंबर 6 आहे. तर शेवटचा नंबर 6 आहे तर इथं 6 लिहिलं. त्यानंतर 14 अधिक 4, तर 14 अधिक 4 18 होतं, पण आपलं 186 हे